त्या काळात सुद्धा भ्रष्टाचार झाला. तुम्ही जर कालचा सामना वाचला असेल, त्या संदर्भातला जो आमचा अग्रलेख आहे तो वाचला असेल, तर तुम्हाला तानाजी सावंत आणि त्याच्या आधीचे आरोग्यमंत्री सार्वजनिक आरोग्य खात्याच्या पैशाचा कसा अपहार करत होते हे तुम्हाला कळेल. धनंजय मुंडे को जो आरोपी करना चाहिए लेना चाहिए, इससे जो वीडियो फोटो वायरल महाराष्ट्र में जिस तरीके की तस्वीर सामने आई संतोष देशमुख, देखिए संतोष देशमुख की हत्या हुई. हत्या कैसी हुई आप देखिए. महाराष्ट्र में या देश में आज एक सिनेमा चल रहा है, छावा सिनेमा चल रहा है. वो छावा सिनेमा का जो एंड है, अंत का पार्ट है आधा घंटा, वो बहुत ही बेरहमी से कुछ दिखाया है कि औरंगजेब ने किस क्रूरता से छत्रपति संभाजी की हत्या की. यही रिप्लिका संतोष देशमुख में, उसके मर्डर में बहुत ही क्रूरता से उसको मारा गया है बीड़ में. उसी क्रूरता से उसके टुकड़े टुकड़े कर दिए, फिर उसके शरीर पर, उसके मुंह पे पेशाब किया. ये लोगों, ये सभी लोग किसके हैं? ये सभी लोग धनंजय मुंडे के कार्यकर्ता है और रिकॉर्ड है. तो ऐसे में अगर एक मंत्री मंत्रिमंडल कैबिनेट में बैठा है तो जांच कैसी होगी? जांच हो गई है, चार्जशीट हो गई है, लेकिन ये लोगों को बचाने की पूरी कोशिश सत्ता के माध्यम से हो जाएगी. तो धनंजय मुंडे को सबसे पहले कैबिनेट से दूर करना चाहिए, उनका इस्तीफा लेना चाहिए, उनको हटाना चाहिए, उनको बरतरफ करना चाहिए. सर हम देखिए कि जिस तरीके से अबू हाशिम को लेकर बयान आया कि अबू हाशिम ने औरंगजेब की तारीफ की. देखिए, अब वो आदमी क्या हिस्ट्री लिखते हैं क्या? वो इतिहास संशोधक है क्या? उनको गंभीरता से लेने की जरूरत नहीं है. मीडिया वाले उनको बहुत महत्व देते हैं. क्या जरूरत है अबू आदमी जैसे लोगों को इतना महत्व देने की? सर महाकुंभ में जो भगदड़ हुई थी उसको उजागर नहीं होने दिया, ऐसा योगी आदित्यनाथ का है. हाँ, बहुत कुछ छुपाया है. जब मैंने कहा पार्लियामेंट में 2000 से ज्यादा लोग भगदड़ में मारे गए, तो मेरा माइक बंद कर दिया राज्यसभा चेयरमैन ने. उस वक्त जो बैठे थे, सच बोलने नहीं दिया. दिल्ली रेलवे प्लेटफॉर्म पर भी 200 से ज्यादा लोग भगदड़ में मारे गए, वहां भी आंकड़ा छुपाया. अव्यवस्था थी, वो ठीक है, लेकिन लोग मारे गए. उस अव्यवस्था की वजह से हजारों लोग मारे. आज भी 5 से 6 हजार लोग लापता है. वो कहाँ गए? चलिए, थैंक यू. कहा है कि मतदार से धोखाधड़ी हो रही है. तालिका अध्यक्षपदी सुनील राऊत यांची निवड. हे व्हिडिओ आमच्यापर्यंत आले, आज आरोपपत्रामध्ये लावलेले आहेत ते. तर राज्याचे गृहमंत्री हे कसं काय झटकू शकतात की आमच्यापर्यंत आलं नाही आणि आम्ही पाहिलं नाही, असं काही घडलं नाही? धडधडीत पुरावे असताना जर गृहमंत्र्यांना माहीत नसेल तर ते गृहमंत्री पदावर त्यांची मानसिकता नाही व्यवस्थित काम करण्याची. खऱ्या अर्थाने राठोडचा जसा राजीनामा घेतला तसा आदित्यदा आमदारकीचा देखील राजीनामा घेतला आणि मुंडेंचा नैतिकतेच्या मी मागेही म्हणालेलो आहे, नैतिकता या सरकारच्या, खास करून भारतीय जनता पक्षाच्या, शिंदे गटाच्या आसपासही फिरकत नाही, घाबरते. नैतिकता यांच्या सरकारच्या आसपास यायला घाबरते आहे की माझं वस्त्रहरण करतील, माझ्यावरच बलात्कार करतील, माझा स्वारगेट करतील, अशी नैतिकतेला भीती वाटते या महाराष्ट्रामध्ये. रावसाहेब, आणखी एक वाद नव्यानं निर्माण झालेला आहे. अबू आझमी यांनी काल म्हटलंय की औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता. त्यावरून प्रचंड अबू आझमीला इतकं महत्व का देता तुम्ही? अबू आझमी का इतिहास संशोधक किंवा इतिहास लेखक आहेत का? नाही ना. तुम्ही मीडियाचे लोक अबू आझमी सारख्या लोकांना जे आपल्या इतिहासावरती गुळण्या टाकतायत, त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे. तुम्ही त्याला महत्व देताय, तुम्ही औरंगजेबाचं महात्म्य वाढवताय अशा गोष्टीतून. छत्रपती संभाजी महाराज काय, छत्रपती शिवाजी महाराज काय, हे समजून घेण्यासाठी अबू आझमीची गरज नाही. आम्ही सक्षम आहोत ना. पण रावसाहेब, यासाठी हे विधान गांभीर्यानं घेतलं गेलंय, कारण ते राज्य विधिमंडळाचे, विधानसभेचे सदस्य आहेत
आणि ते अशा पद्धतीनं बोलतायत आणि अनेकदा ते अशीच वादाची विधानं करत ती असतात. वादाची विधानं मागणी अशी होते की त्यांना त्यांची आमदारकी रद्द करण्यात मग यावी. करावी ना. कायद्यात जर तशी तरतूद आहे तर सरकार थांबले कशा करता? सरकारने थांबू नये. हा जो प्रश्न आहे हा तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे जाऊन विचारायला पाहिजे. तुम्ही काय करताय हा प्रश्न आहे. हा तुम्ही विधानसभा अध्यक्षांना जाऊन विचारायला पाहिजे. तुम्ही काय करताय? ते नुसते जाऊन रायगडावर आणि शिवनेरीवरती भाषणं करणार शिवाजी राजांवर आणि संभाजी राजांवर. करा ना. तुम्हाला कोणी अडवलंय? नाही, पण राऊतसाहेब ते समाजवादी पार्टीचे जसे आमदार आहेत तसेच ते महाविकास आघाडीचेही मला सदस्य असं आहेत. वाटत नाही ते आमचे महाविकास सदस्य. आघाडीने- मला असं वाटत नाही ते त्यातून बाहेर पडले आहेत. तुम्ही जर मागचा गेल्या काही महिन्यातले त्यांच्या घडामोडी किंवा त्यांचा कार्यकाल जर पाहिलात तर ते महाविकास आघाडीत आहेत असं मला दिसत नाही. धनंजय मुंडेला सह आरोपी करतील का? काय वाटतं या सर्व मागणी पण होते विरोधकांकडून सहआरोपी करा धनंजय मुंडेंना असं पुन्हा केलं. सहआरोपी कशाला? आरोपी का नाही? सहआरोपी हा प्रकार असतो का? सहआरोपी म्हणजे आरोपीच. हे सगळे जे बीडमध्ये घडले आहे आणि घडवलं गेल्या काही वर्षात ते बीडचे पालकमंत्री असलेल्या मुंडे यांच्याकडनंच घडलेलं आहे ना. त्यांच्या पाठिंब्याशिवाय त्यांच्या राजकीय आश्रयाशिवाय अशा प्रकारचं मिर्झापूर बीडचं होऊ शकत नाही. राऊतसाहेब काल तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. फडणवीसांच्या दरवाजावर त्यांना एक 5 ते 10 मिनिटं वाट बघावी लागली. त्यानंतर त्यांना बंगल्यात घेतलं गेलं. पण मीटिंगमध्ये व्यस्त असल्याचा निरोप त्यांना देण्यात आला. त्यामुळे त्यांना परत जावं लागलं. तो त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. फिट केस आहे राजीनाम्याची. आमदारकीचा म्हणतो मी. मंत्रिपद त्यांच्यावर खटला दाखल केला पाहिजे. जन्मठेप होऊ शकते त्यांना. इतका मोठा भ्रष्टाचार त्यांनी लूट केली आहे तिजोरीची. तानाजी सावंत यांच्यावर जर गुन्हा दाखल केला आरोग्य खात्यातल्या घोटाळ्या संदर्भात 70 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट ते 3,910 कोटींना दिलं जातं. मग ॲम्ब्युलन्स असेल, स्वच्छतेचं कॉन्ट्रॅक्ट, इतर बरीच त्याच्याच कामं आहेत. 3,910 कोटीला 70 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. ही जर तिजोरीची लूट असेल तर अशा माणसांना विधानसभेत सुद्धा बसण्याचा अधिकार नाही. त्यांच्यावर सरकारनं ताबडतोब खटला दाखल केला पाहिजे. तानाजी सावंतवर तुम्ही त्यांना दारातून परत पाठवलं तुमच्या बंगल्याच्या वगैरे ठीक आहे हो, पण त्यांना विधानसभेच्या दारातून परत पाठवला पाहिजे अशा भ्रष्ट मंत्र्यांना. एकनाथ शिंदेकडे देखील खाते होते तेच आरोपी खाते. त्या काळात पण भ्रष्टाचार झालाच आहे ना. त्या काळात सुद्धा भ्रष्टाचार झाला. तुम्ही जर कालचा सामना वाचला असेल त्या संदर्भातला जो आमचा अग्रलेख आहे तो वाचला असेल तर तुम्हाला तानाजी सावंत. राऊतसाहेब आज राज्य विधिमंडळ अधिवेशनातला अत्यंत महत्वाचा दिवस यासाठी मानला जातो की धनंजय मुंडे आज राजीनामा देतील. काल त्यांना मुख्यमंत्र्यांनी रात्री जी त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली, अजित पवार मुख्यमंत्री स्वतः होते आणि धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचं कळतंय. राजीनामा जेव्हा ते देतील त्यानंतर आम्ही बोलायला हवं सगळ्यांनी. आपण आता साधारण महाराष्ट्राचा हा कल आहे किंवा महाराष्ट्राचा हा संताप आहे आणि हा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे की इतक्या गोष्टी समोर येऊन सुद्धा आज तुम्ही चित्र पाहिली असतील. संतोष देशमुख यांना किती क्रूरपणे अघोरीपणे मारण्यात आलं. मृत्यूनंतर त्यांच्या तोंडामध्ये जो प्रकार केला लघवी करण्याचा, किती पराकोटीचं क्रौर्य या महाराष्ट्रात बीडमध्ये जिथे धनंजय मुंडे पालकमंत्री आहेत आणि हे सर्व लोक धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित आहेत. धनंजय मुंडे हे काय कोणी महात्मा नाही आहे, ते मिस्टर फडणवीस यांनाही माहिती आहे किंवा अजितदादांनाही माहिती आहे. त्यांच्या निवडणुकीत प्रत्येक बूथवर कशा प्रकारे मतदारांना धमक्या दहशत या माध्यमातून मतदान करू दिलं नाही हे निवडणूक आयोगाने पाहिलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलंय आणि अमित शहा यांनी पाहिलंय. त्यांची निवडणूक त्याच वेळा रद्द व्हायला पाहिजे.
तसं झालं असतं तर कदाचित संतोष देशमुखचे प्राण वाचले असते. पण आज पोलिसांनी जे पुरावे, जे व्हिडिओज, जे फोटो समोर आणले, ते सर्व चित्र महाराष्ट्र किती क्रूर झालेलं आहे. एका बाजूला तुम्ही छावा चित्रपटामध्ये औरंगजेब किती क्रूर आहे दाखवता. औरंगजेब संभाजी महाराजांच्या बाबतीत किती क्रूर आणि त्यांनी क्रौर्य दाखवलं, त्यांचा मृत्यू, त्यांचं हौतात्म्य आम्ही पाहिलं. तितकाच क्रूरपणा संतोष देशमुखच्या बाबतीत या संभाजी राजांच्या राज्यामध्ये प्रजेचा एक जनता, एक नागरिक, तितक्याच क्रूरपणे संतोष देशमुखचा मृत्यू झालाय. आणि त्याचा मृत्यूचा, त्याच्या हत्येचा खेळ राजकारण्यांनी केला, हत्येचा खेळ केला. देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांनी पुढल्या 24 तासामध्ये धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. ते म्हणतात कोर्ट ठरवेल, कोर्ट नंतर ठरवेल. आता प्रथमदर्शनी पुरावे दिसत आहेत. नैतिकतेच्या मुद्द्यावर हा राजीनामा जर त्याने घेतला असता तर देवेंद्र फडणवीस यांनी न्याय केला असं आम्हाला छाती ठोकपणे सांगता आलं असतं. आज लोकांचा दबाव आहे, प्रेशर आहे आणि तुमची मान शर्मेने खाली गेली आहे. काल फोटो पाहून, व्हिडिओ पाहून, त्यानंतर जर तुम्हाला उपरती झाली असेल पण आधी राजीनामा घेऊ द्या, मग आम्ही बोलू. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबतीत जर आज निर्णय झाला नाही किंवा त्यांनी राजीनामा दिला नाही तर जे हा लढा लढता आहेत त्यांनी असा इशारा दिलेला आहे की जनता रस्त्यावर उतरेल. नक्कीच जनता रस्त्यावर उतरेल. अजूनही जनतेनं संयम पाळलेला आहे. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे रामशास्त्री नाहीत, हे तर लक्षात आलंय. या राज्याचे मुख्यमंत्री कायदा आणि न्याय याची बूज राखत नाही आपल्या लोकांच्या बाबतीत. काही लोकांना ते वाचवण्याचा प्रयत्न करतात, याला न्याय म्हणत नाही. देवेंद्र फडणवीस यांना जर न्याय करायचा असेल तर कलंकित मंत्र्यांना त्याने मंत्रिमंडळातून ताबडतोब बाहेरचा रस्ता दाखवायला हवा. जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवायला हवा. आणि कायद्याचा गैरवापर इतर कोणी करू नये या राज्यात राजकीय दृष्ट्या, हे सुद्धा पाहायला हवं. आज पोलीस यंत्रणेचा गैरवापर होतो, कायद्याचा गैरवापर होतो. आणि या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्याबाबत त्यांना त्यांच्या मनाला कुठेतरी टोचणी लागायला पाहिजे. नाही, पण तुम्हाला वाटत नाही का की इतक्या दिवसानंतर धनंजय मुंडे राजीनामा देतील? खरं तर यापूर्वीच राजीनामा व्हायला हवा होता, पण त्यांना वाचवलं जात होतं. अनेकदा टोलवा यापुढेही वाचवलं जाईल, वाल्मिकी कराडलाही वाचवलं जाईल. ही एक मोठी साखळी आहे. वाल्मिकी कराडला धनंजय मुंडे वाचवतील आणि धनंजय मुंडेला त्यांचे सरकारमधले आका वाचवतील. हे आका 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 प्रकरण काय आहे? सुरेश धस थंड का पडले? कोणी गळा दाबला धसांचा आमच्या? कोणीतरी गळा दाबलाय, कोणीतरी त्यांच्या मानेवर बसलेला आहे ना. पण तुमचे राजकीय आका जरी तुमच्या मानेवर बसले असले तरी जनताही तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत गंभीर आहे, अस्वस्थ करणारी गोष्ट. पण फडणवीसांनी त्यावेळेला असं सांगितलेलं की अशी कुठची घटनाच घडली. बघा, फडणवीस खोटे बोलतायत त्या बाबतीत. त्यांना चुकीचं ब्रीफिंग झालेलं नाही. हे सर्व फोटो, हे सर्व व्हिडिओ त्या क्षणी देवेंद्र फडणवीसांनी पाहिलेले आहेत, अजित पवारांनी पाहिलेले, राज्याच्या पोलीस महासंचालकांनी पाहिलेले आहे, तपास अधिकाऱ्यांनी ते समोर आणलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जर ते म्हणत असतील तेव्हा असं काही घडलं नाही, मी पाहिलं नाही, तर ते जनतेची दिशाभूल करतात. हे फोटो जर आमच्यापर्यंत आले, ही छायाचित्र आमच्यापर्यंत आली, हे व्हिडिओ आमच्यापर्यंत आले, आज आरोपपत्रामध्ये लावलेले आहेत ते, तर राज्याचे गृहमंत्री हे कसं काय झटकू शकतात की आमच्यापर्यंत आलं नाही आणि आम्ही पाहिलं नाही, असं काही घडलं नाही? धडधडीत पुरावे असताना जर गृहमंत्र्यांना माहीत नसेल तर ते गृहमंत्री पदावर त्यांची मानसिकता नाही व्यवस्थित काम करण्याची. खऱ्या अर्थाने राठोडचा जसा राजीनामा घेतला तसा अजितदादा आमदारकीचा देखील राजीनामा घेतील का? मुंडेंचा नैतिकतेच्या मी मागेही म्हणालेलो आहे, नैतिकता या सरकारच्या, खास करून भारतीय जनता पक्षाच्या, शिंदे गटाच्या आसपासही फिरकत नाही, घाबरते.
नैतिकता यांच्या सरकारच्या आसपास